खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी अनुदानित दरात उपलब्ध होणाऱ्या युरिया खताच्या कथित काळाबाजारावर नाशिक जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुनगर येथे कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त छापा टाकत तब्बल 88,36,624 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत युरिया खताच्या मोठ्या प्रमाणातील गोण्या आणि टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला। या प्रकरणी ज्ञानेश्वर दगू पवार आणि सागर किशोर गरड यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शासनाच्या अनुदानित युरिया खताचा अवैधरित्या साठा करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा ठेवण्यात आला होता। ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते आणि पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। पुढील तपास सुरू आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताचा तुटवडा जाणवत असताना अनुदानित खताच्या कथित काळाबाजाराचे प्रकरण समोर आल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत असून अशा कारवाया अधिक व्यापक करण्याची मागणी होत आहे। प्रतिनिधी उत्तम जाधव, नाशिक। योगेश कर्डिले, निफाड।